मी मुस्लिम मावळा, हा इज्जत हा सन्मान मला फक्त पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेमुळे भेटलेले आहे. तर मी जीवाची रान करीन. एमआयएम सुद्धा एमआयएम सोबत युक्ती करून राहिले आणि आम्हाला नाव ठेवा, म्हणजे थोडक्यात नाव ठेवायचं आम्हाला आणि शेवट स्वतःच्या नाकाला. पण एमआयएम बीजेपीची बी टीम आहे. एमआयएम असुद्दीन अवेशी हा नरेंद्र मोदीच्या बी टीम मध्ये काम करणारा हा व्यक्ती. जेव्हापर्यंत हा भगवा पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा फडकत नाही तेव्हापर्यंत आम्ही थांबणार नाही. Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. त्याच्यावर त्यांनी मजकूर सुद्धा लिहिलेला आहे की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू आणि जिंकेपर्यंत मुस्लिम समाज हा ठाकरेंसोबत राहील, असा त्याच्यामधला मजकूर आहे. या संपूर्ण त्यांनी जो बॅनर बनवलाय त्याच्यावर राज ठाकरेंचा फोटो नसला तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा सुद्धा फोटो त्याच्यामध्ये लावलेला आहे. दादा 2 मिनिटं विनंती करते, खाली या. एवढा शिवाजी पार्कात तुम्ही आम्हाला नेहमी पाहायला मिळता सभेला, आज एवढं नाशिकपर्यंत आला. मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हापर्यंत हा भगवा पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा फडकत नाही तेव्हापर्यंत आम्ही थांबणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये जाऊन उद्धव साहेबांच्या नावाखाली आणि शिवसेनाच्या पक्षाच्या नावाखाली आम्ही प्रचार करणार आहे. मी मुस्लिम मावळा, हा इज्जत हा सन्मान मला फक्त पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेमुळे भेटलेला आहे. तर मी जीवाची रान करीन पण आमच्या पक्षप्रमुखाचा हा भगवा. कारण शिवसेना पक्ष जात पात पाळत नाही. 18 पगड जाती जमातीला ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवरायांनी, तेच भूमिका आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे घेतात. कधीपासून आहात तुम्ही शिवसेनेत? मी कोरोना काळापासून उद्धव साहेबांसोबत जोडले गेलो. मी कोरोना काळामुळे की काँग्रेस सोबत असते? नाही, मी कोणत्याही पक्षामध्ये कधी नसता ना. मी पहिले पासून मी स्वतंत्र होतो. मी जेव्हा घरामध्ये आपण पाहत होतो युपी बिहारामध्ये लोक फाशी घ्यायचे, नदी नाळ्यामध्ये जीव द्यायचे. पण हा महाराष्ट्र असा होता, जे मुख्यमंत्री आपल्याला देवाने लाभला त्याच्या नावाखाली इकडे त्यांनी 18 पगड जातीला न्याय दिलं, सगळ्यांना ऑक्सिजन दिलं, जे कोरोनाला लागणारे प्रत्येक साहित्य कानेकोपर्यंत तळागाळापर्यंत दिले. त्या मुद्द्यांवर ऑलरेडी मतदान करून झालंय ना विधानसभा लोकसभा निवडणुकांच्या वेळेला? 100% झाला असेल ना. आज महानगरपालिका चालू आहे ना. ही नाशिक जिल्हा म्हणजे गुन्हेगारीचा बालिक किल्ला झालेला आहे. जेव्हा मनसे सैनिक इकडे होते, राजसाहेबांची सत्ता इकडे आली होती, तो नाशिक जिल्हा असा नव्हता. आज त्यांनी 3 आमदार त्यांचे बसवले बीजेपीचे. पण आज बीजेपीचं हिंदुत्व पाहिलं तो 2 तोंडीचा हिंदुत्व निघाला. दोन तोंडी म्हणजे आता तुम्ही पाहिले नाही का, ऐकले नाही तुम्ही, तो न्यूजवाले. एमआयएम सुद्धा सोबत युक्ती करून राहिले आणि आम्हाला नाव ठेवा, म्हणजे थोडक्यात नाव ठेवायचं आम्हाला आणि शेवट स्वतःच्या नाकाला. ते पण म्हणतील ना तुम्ही जर काँग्रेस सोबत युती करता, तुम्ही पण मुस्लिम मतं घेता, मग आम्ही का नाही घ्यायची, असं ते पण म्हणतील. ऐकून घ्या, काँग्रेस ही पर्सनली मुस्लिम कमिटी पार्टी नाही, पण एमआयएम बीजेपीची बी टीम आहे. एमआयएम असुद्दीन अवेशी हा नरेंद्र मोदीच्या बी टीम मध्ये काम करणारा हा व्यक्ती आहे. तर याच्या नावाखाली मुस्लिम समाजाने फसू नये. कारण हे सिद्ध झालं, यांनी जे एकमेकांची हात मिळवणी केली आणि हिंदुत्वाच्या नावाखाली मुंबईमध्ये खान महापूर बसणार, इकडे खान बसणार. एवढ्या खानाचं यांना द्रोष का? खान कुठलाय? हा महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेला आहे. आणि मी गर्वाने सांगतो, मी मराठी मुसलमान, याचा मला माझे याचा मला माझे. कारण मी धरतीतून मातीतून जन्मलो आणि हेच मातीतून माझा अंत आहे. तुम्ही म्हणालात उद्धव ठाकरेंसोबत तुम्ही कोरोना काळात आलात, तर त्याच्यावर हाच मुद्दा आहे समोरच्यांचा की काँग्रेस सोबत आहे म्हणून मुस्लिम समाज आज उद्धव ठाकरेंचा नाही. काँग्रेसनी युक्ती आज तोडावी. आम्ही आज बी उद्धव साहेबांसोबत आहे, उद्या बी उद्धव साहेबा, शेवटचे श्वासापर्यंत उद्धव साहेबांसोबत आहे. मुंबईत कसे प्रयत्न सुरू आहेत मग काँग्रेस वेगळी असताना सुद्धा मुस्लिम समाज उद्धव ठाकरेंसोबत राहण्यासाठी? 100%. मी मुंबईच्या दौऱ्यावरून आलेलो आहे मॅडम. एवढा प्रतिसाद आहे का मुस्लिम समाजनी हे ठरवून घेतलेलं आहे का आमचा नेता, आमचा पक्षप्रमुख फक्त उद्धव साहेब ठाकरे.